आजपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहेत. पण कोल्हापूरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली. कोल्हापुरातला कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयानं मृत घोषित केलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात आलं. मात्र रुग्णवाहिका अचानक खड्ड्यामध्ये आदळली आणि चमत्कार झाला. पांडुरंग तात्या यांची हालचाल सुरू झाली आणि पांडुरंग तात्यांना जीवनदान मिळालं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. पाहूयात. देवतारी त्याला कोण मारी अशी एक म्हण प्रचलित आहे आणि याचीच प्रचिती कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी आलेली आहे. मी सध्या कोल्हापुरातल्या पांडुरंग उल्पे यांच्या घरी आहे आणि त्याचं कारण म्हणजे मी त्यांच्या घरची सध्याची दृश्य जे ते आपल्याला दाखवतो. आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत ते पांडुरंग उल्पे आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी आणि त्यांचा पलीकडे नातू देखील आहेत. जे पांडुरंग उल्पे आपण या दृश्यांमध्ये पाहतोय ते 2-4 दिवसांपूर्वी आजारी होते आणि अचानक घरामध्ये चक्कर येऊन ते जमिनीवरती कोसळले होते आणि त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार देखील केले. मात्र त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांना घरी परत जे ते या ठिकाणी आणण्यात येत होतं. मात्र कोल्हापुरातल्या काही खड्ड्यांमुळे आणि काही स्पीड ब्रेकरमुळे त्यांना जीवदान मिळावं असं म्हणावं लागेल. कारण खड्ड्यांमधून जेव्हा गाडी आली तेव्हा त्यांची बोटं देखील हलायला लागली आणि नंतर पांडुरंग उल्पे चालायला देखील लागले. काय सांगाल, कशा पद्धतीने हे सगळं जीवदान म्हणावं लागेल? आता पुन्हा एकदा तुम्ही तब्येत तुमची ठीक झालेली आहे. सगळी पांडुरंगाची कृपा, विठ्ठलाची कृपा, सगळ्या डॉक्टरांची कृपा म्हणून मी सगळ्या ह्याच्यातनं वाचून निघालोय. आता तुमची तब्येत ठीक आहे? ठीक आहे, म्हणजे मध्यम ठीक आहे. तर मी त्यांना जास्त बोलायला लावणार कारण त्यांची अर्थातच तब्येत अजूनही ठीक नाही, नाजूक आहे. मात्र त्यांच्या पत्नी, तुम्ही ही सगळा घटना त्या दिवशी पाहिली होती. काय झालं होतं त्या दिवशी, संपूर्ण घटना सांगा. सगळे ठीक आहे, म्हणजे असं नेल्यावर डॉक्टरांनीच हे जीवदान माझ्या मालकासनी दिला. चक्कर येऊन पडली होती किंवा काय? घरातच पडलं तर मग ते घरातनं नेल्यानंतर मग बोलवलं. मग शेजारी आमचे सगळे आले, संजू मोरारे ही सगळे आलीत. त्याने गाडीत घालून नेलं. सगळे आमचे शेजारी इकडली तिकडली सगळी गोळा झालीत. गाडी ॲम्ब्युलन्स बोलवून आणा लागली तिथं घरला. तवर सगळी इथं तयारी, सगळी शेजापाजाऱ्यांनी सगळ्यांनी भावकीतल्यांनी सगळ्यांनी तयारी इथं सगळी केली ती. भजने मंडळ सगळे येऊन थांबले आलेत. मग ते खड्ड्यातनं गाडी जे असं हे झाली ते आमच्या मालकांची बोटं जरा हाला लागली. ते आमच्या भाचीच्या मुलग्यानं बघितलं, जावयानं बघितलं. मग ते भाचीची मुलगी म्हणली जरा बोटं हाला लागल्यात. तिच्या खिशातच काय ते होतं ते लावून बघितली तर ते ठोकं द्यायला लागलं. मग आणि परत दवाखान्यात नेलं. 4-5 दवाखानं हिंडिवलं. दिवाय पाटलाला न्या, दिवाय पाटलांनी मग हे शिप्यारला न्या, शिप्यारासनं अप्पलला न्या, अप्पलासनं परत दिवाय पाटलाला नेलं. त्या दिवाय पाटलाच्या डॉक्टरांची कृपा म्हणायची की तिने माझ्या मालकाला पांडुरंगच त्यांच्या ह्याच्यात शिरला आणि जीवदान दिला. एकीकडं देवतारी त्याला कोण मारे अशी जी म्हण प्रचलित आहे त्याचीच प्रचिती जी आहे ती कोल्हापुरातल्या या कसबा वाडामध्ये आल्याच पाहायला मिळते. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.